शनी जयंती आणि शनी अमावस्येच्या निमित्तानं जगप्रसिद्ध श्री क्षेत्र शनी शिंगणापूरमध्ये भाविकांचा अथांग सागर लोटला। या पावन पर्वाचं औचित्य साधून महाराष्ट्रासह देशभरातून लाखो शनी भक्त शनी शिंगणापुरात दाखल झाले। काल मध्यरात्रीपासूनच शनी मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर जयघोषानं दुमदुमून गेला। आज पहाटे मुख्य चौथऱ्यावर शनिदेवाच्या स्वयंभू मूर्तीची महापूजा आणि विशेष तेलाभिषेक करण्यात आला। तर उन्हाचा तडाखा लक्षात घेता शनी शिंगणापूर येथे दर्शन रांगेत पाण्याचे स्प्रिंकलर हे लावण्यात आले आहेत। शनी जयंती आणि शनी अमावस्येच्या निमित्तानं आज लाखोच्या संख्येनं भाविक हे शनी शिंगणापूरमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र शनी अमावस्येला नेमके काय महत्त्व असतं ते आपण गुरुजींकडून जाणून घेणार आहोत। शनी अमावस्येला दर्शन घेतल्यानं भाविकांना नेमके काय लाभ होतो, काय नेमकी भावना आहे? शनी अमावस्या आणि जन्मदिन हे 13 वर्षानंतर हा योग आलेला आहे। त्यामुळं शनी हा शनी पीडा परिहारक आहे। ज्या दिवशी शनी अमावस्याला जे कोणी भाविक आपल्या राशीनुसार ज्यांना 7.5 शनीचे दशा, अंतर्दशा, महादशा असे जे योग असतात, हे आज या शनी अमावस्याला शनी महाराजांना नतमस्तक होऊन शनी महाराजांना शनी पीडा परिहारार्थ शनी महाराजांना त्यांचं लोह हे प्रिय आहे। लोह, काळे तीळ, उडीद, काळं वस्त्र हे शनी महाराजांचं आवडत्या वस्तू आहे। त्या त्यांना आवडणाऱ्या वस्तू आज या शनी जयंती शनी अमावस्या दिवशी शनी भगवंताला अर्पण केल्या असता आपल्यावर जे संकट आहे ते सर्व संकट दूर होऊन या शनी महाराजांची आपल्यावर कृपा आशीष होतो आणि सर्व दुःख जे विघ्न असेल यांचा सर्व नाश होतो। अभिषेकाचं नेमके काय महत्त्व आहे? कारण आपण कायमित अभिषेक करतो। अभिषेक जो आहे शनी महाराजांना तेलप्रिय आहे। तेल वाहिल्यानंतर आपल्या सर्व शनीपेढा परिहार होतो। त्यामुळं आज या ठिकाणी शनी महाराजांना तेलाचा अभिषेक केला जातो। शनीची अमावस्या आणि शनी जयंतीच्या निमित्तानं भाविक जे आहेत या ठिकाणी तैलाभिषेक करत असतात असं गुरुजींनी म्हटलंय। कॅमेरा पर्सन गिरीश सह सुनील गुंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.